विरोधात महागणपती चिरनेर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. एकीकडे महागणपती चिरनेर, दुसरीकडे पुनाडे 11 पुनाडे. महागणपती चिरनेर संघाकडून आज आयकॉन खेळाडू आज आपण खेळताना पाहत आहे. अनेक वेळा या क्रीडांगणामध्ये जो खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. सर्रास अनेक संघांची इच्छा असते की मोठ्या आमच्या संघामध्ये खेळावा. तो विश्वजित मेघनाथ ठाकूर दाखल झालाय चिरनेर संघाकडून. पुनाडे टीम संघाकडून आयकॉन खेळाडू आपण पाहत आहे शुभम पाटील वडवली आणि दुसरा आयकॉन खेळाडू कमलेश पाटील कावा. हा खेळाडू आपल्याला पुनाडे संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. मजा येईल मॅचला. लेट्स प्ले. विश्वजित मेघनाथ ठाकूर दाखल होताना पाहायला मिळतात. अर्थातच मोठ्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. पहिलं षटक वेगाचं दुसरं नाव हा काल देखील आपण उल्लेख केला, पण तो समोर तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे शुभम. पहिला बॉल विश्वजितचा खोलात टाकला. ऑन साइडला लॉंगॉनला चालला बॉल. काल देखील वरद 11 दिघोडे या नावाने संघ खेळला दिघोडेचा. काल विश्वजितनं 49 धावा नॉट आउट राहिला. विश्वजित एका धावेची त्याला गरज होती 50 कंप्लीट करण्यासाठी, परंतु त्याने विश्वास आपल्या अगदी पार्टनरवरती दाखवला. सध्या तो विश्वजित बॉलिंग करतोय आणि बॅट्समन महेश पाटीलला आपण पाहतोय. पुनाडे ग्रामीण संघामधील हा खेळाडू आहे. धावा काढाव्या लागतील. 4 षटकांचे मॅच. चिरनेर विपक्ष पुनाडे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचला. एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण करण्यात आली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धाव फलकावरती धावांची गती आपण पाहताय 2 धावा. 2 बॉलचा खेळ संपला गेला. अगदी उरण पूर्व विभागातील संघ खेळतात असाच उल्लेख करूया. पुनाडे चिरनेर नेहमीच त्या विभागामध्ये या संघांचा परफॉर्मन्स राहिलाय. विश्वजितच्या गतीला ओळखला आणि त्याच्यानंतर बॉल शुभम पाटीलनं फेकून दिलाय बाउंड लाईनच्या दूर. षटकार. एक्झिक्यूट केला फटका. गती ओळखली, लाईन ओळखली. टप्प्यावरती कार्यक्रम साधत असताना शुभम पाटीलचा दणदणीत स्ट्रोक. 6 धावा मिळाल्यात. मंगेश पाटील जे पुनाडेचे समर्थक आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा येतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंगेश पाटील पुनाडे संघाचे पाठीराखे आहेत. चिरनेर संघ म्हटल्यानंतर आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य, अध्यक्ष तथा इंटकचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी भगत सर यांच्या गावचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतो. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करतायत. 8 धावा बनल्या. ऑन साइडला आणखीन एक आता स्लॉट मध्ये दिलाय. त्याला फेकून दिले प्लॉटच्या पलीकडे. ऍक्शनला रिएक्शन देत असताना शुभम पाटील सबसे कातिल. दुसरा षटकार. षटकार आले. धावांचं गणित मोठं बनवायचंय आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या बॅटिंग करतायत. चांगले फटके खेळतायत शुभम पाटीलचं आपण कौतुक करूया. विश्वजित थोडेसे महागडे ठरलेत. 4 बॉलमध्ये 14 आल्यात. फार क्वचितच विश्वजित यांच्या विरोधात मोठ्या धावा बनताना पाहायला मिळतात. आज तशा पद्धतीची फटकेबाजी राहिले. शुभम पाटीलचं आपण कौतुक करतो. तो वडवलीचा खेळाडू आहे. 14 रन्स. आडव्या पाटनं हमर केला बॉलला. पूल ब्युटिफुल. एक चांगलाच दणका दिला या ओव्हर मध्ये. आणखीन एक गगनभेदी स्ट्रोक. शुभम पाटील चेंज द गेम. वडवली संघाचा एक कोहिनूर खेळाडू सध्या ठोकतोय लागोपाठ. तिसरा षटकार. षटकारांचा पाऊस सध्या पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात. रन्स काढायचे आहेत त्या देखील विश्वजितच्या विरोधात. ठणकावून उत्तर दिलीत. यावेळीचा बॉल खोलात टाकला. ऑन साइडला चालला. लॉंगॉनचा खेळाडू पोहोचला. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. पहिल्या षटकाचा खेळ चांगलाच रंगला. इथे दुसरीला चान्स आहे. ओव्हर थ्रो खराब फेकी. बॅट्समन तयारीत नव्हते. थ्रो ओव्हर राहिला. इथे फायदा मिळाला. विश्वजित नाराज आहेत. रन्स मिळाल्या 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पुनाडे 11 पुनाडे टीमची धावसंख्या बिनबाद 22 धावा.
आज गावठाण गावाचं नाव ज्या शर्ती बैलगाडा शर्तीमध्ये ज्या बैलांना पोहोचवलं तो गावठाणकरांचा लाडका शंभू, त्या नावाने आज शंभू 11 पुनाडे या नावाने आज संघ खेळतो. पुनाडेचा चांगली बॅटिंग करतायत बॅट्समन शुभम पाटीलचा दणकाच राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. विश्वजितच्या विरोधात 22 धावा आल्यात. सध्या षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती रौनक येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये रौनक दाखल झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आयकॉनच्या विरोधात 22. आज जणू काही आयकॉनला 22 ची उजळणीच लावली आहे. अगोदर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अक्षयला पाहिलं, अक्षय पवार त्यांनी 22 दिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आयकॉन गोलंदाज पिट्टूला पाहिलं, प्रथमेश त्यांनी 22 दिल्या. विश्वजित आले त्यांनी देखील 22 दिल्या. 3 मॅच आयकॉनच्या विरोधात 22. षटक क्रमांक 2 रौनक दाखल झालाय. ग्रामीण चिरनेरचा खेळाडू त्याच्या विरोधात महेश पाटीलला आपण पाहते. आणि दुसरीकडे शुभम पाटील, 2 ब्रदर्स पाटील ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज मागच्या दिशेने चाललाय. बॉल खेळाडू अंदाज बांधू शकले नाहीयेत. खराब क्षेत्ररक्षण. बॉल जाईल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. सध्या सगळंच काही सुरलीत सुरू आहे पुनाडे संघासाठी. धावा त्यांना येत आहेत, नशिबाचे चौकार येत आहेत. इथे बॉल अडवून आणण्याची गरज होती. क्षेत्ररक्षक अंदाज बांधू शकले नाहीत आणि त्याच्याच कारणास्तव 4 मिळाल्या. सध्या स्कोर 26 वरती. खोलात टाकलाय बॉल. लाईन चांगली आहे. इथे चान्स दिला नाहीये बॅट्समनला. बॉल येईल डॉट. स्ट्रगल थोडासा वाढलाय पण तो एवढंच म्हणूया आपण चिरनेर संघासाठी. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं मिलती. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. क्रिकेटमध्ये घाम गाळावा लागतो. क्रिकेट असा खेळ आहे जे लढतात त्यांना यश मिळतं, जे रडतात ते पराभूत होतात. त्यामुळे या मॅच मध्ये तसा संघर्ष करावा लागणार आहे रौनकला. डॉट बॉलचं प्रमाण वाढवावं लागेल. फुल टॉस बॉल. कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने चाललाय. टिप कव्हरचा खेळाडू आला. बॉलवरती एक सिंगल. स्ट्राईक आता शुभम पाटीलला राहील, ज्यानं 3 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये संलग्न मारलेत. असा शुभम पाटील स्ट्राईक एंड वरती आलाय. एकटा सामर्थ्य दाखवतोय. त्याला ठाऊक आहे या मॅच मध्ये चिरनेर संघाची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. साहिल चव्हाणचा फॉर्म यंदाच्या हंगामामध्ये चांगला राहिला. विवेक आहे. त्यानंतर आपण बॅट्समन ऋषीला देखील पाहत्या. आणि तो विश्वजित ठाकूर आज कॅप्टन अगदी लीड करतात संघाला. दुरून खेळलेत फटका. आता एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. खेळाडू आहे तैनात. एक सिंगल. चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. एकच धाव. मागील 2-3 बॉल वापसी करताना पाहायला मिळालाय रौनक. ही गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मगाशी धावांचा वेग जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये शंभू धावत अनेक शर्ती जिंकतो तशाच वेगाने धावा बनताना पाहायला मिळाल्या. परंतु मागील 2-3 बॉल मध्ये त्यांना ब्रेक लावलाय. गोलंदाज रौनक तयार झालाय. पुढचा बॉल आपटला. बॉल आडव्या बॅटनं मूड विकेट मध्ये चाललाय. चेस मोठी आहे. ऋषीला अडवणं कठीण बनले. बॉल चाललाय सीमा रेषा पार. दणदण करत रन्स मिळतील 4. महेश देखील चांगली बॅटिंग करतायत. ग्रामीण स्तरावरचे खेळाडू आहेत पण तू आज आपल्या नावाची चर्चा ही व्हायला हवी हे सांगणारी फटकेबाजी सध्या महेश पाटील करू लागलेत. ओ इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. क्लास. कौशल्यपूर्ण क्रिकेट मधील मादक सौंदर्य. तुझं पंख दिले देवाने. घे झेप सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे. जा ओलांडून या सारी. हा सांगणारा हा उत्तुंग षटकार. आजच्या दिवसातला सर्वाधिक देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. जेव्हा असे फटके पाहायला मिळतात तेव्हा लेदर क्रिकेटच्या आठवण होते. धावफलकावरती 38 लागल्या. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये 22 आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 आल्या. स्कोर बनले 38. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विवेक हातनोळकर दाखल झाला. तिसऱ्या ओव्हर मध्ये विवेकला आपण पाहता. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरोधात जासई संघाचे कर्णधार विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विपुलजी विवेकने देखील बाईक जिंकली. यावर्षी चिरनेर गावामध्ये आय थिंक 4-5 बाईक तर आल्या. क्या बात आहे. 7 आल्या. ऋषी आहे तिकडे. विवेक, साहिल
नामांकित खेळाडू सध्या राहिले यंदाच्या हंगामामध्ये. इथे फुल टॉस बॉल, अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा दिलाय. एक धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खेळाडू थांबून राहिला. दुसरी धाव, डायरेक्ट हिट. क्या बात है, एकच स्टंप आहे पण तू त्याला हिट केलाय. अंपायरचा इशारा, नो +1 रन. दुसरी धाव घेत असताना खेळाडू धाव बाद. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 2 रन्स मिळतील. थोडंसं विश्वजित देखील नाराज पाहायला मिळालं या बॉलवरती. अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, तिकडे विवेक यांना आपण पाहिलं, चर्चा केली, पण तू पंचांनी सांगितलं नो बॉल आहे, नो +1 अशा 2 धावा आपण ऍड केल्या. संघ पोहोचलाय 40 वरती. चला पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. शुभम पाटील आणि असा खेळाडू दाखल झालाय जो आपल्या जिद्दीसाठी ओळखला जातो. कमलेश पाटील कावा दाखल झालेत वडवलीचे. आणखीन एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर टाकला बॉल. आता लाईन चांगली आहे. यॉर्कर चान्स नाहीये बॅट्समन कडे. डॉट बॉल. दोन्ही वडवलीच्याच खेळाडूंना मागणी देण्यात आली. शंभू 11 पुणाडे संघाकडून. दोन्ही वडवली गावचे खेळाडू आहेत. चेंज द गेम वडवली. सामन्याला नेहमीच बदलण्याची भूमिका वडवलीच्या खेळाडूंनी दाखवली आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात चेंज द गेम वडवली संघाने. त्याच गावचे, त्याच संघाचे 2 खेळाडू सध्या बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. विवेक तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस. गती चांगली आहे पण तू त्या गतीचा फायदा घेतलाय. बॉल निघाला बाउंड लाईनच्या दिशेने. गॅप मिळाला मोठा. नाही राहिला धाव संख्येचा तोटा. धावा मिळतील 4. चांगली बॅटिंग आज शुभम पाटील करतात. आयकॉनची मागणी त्यांना करण्यात आली आणि आयकॉन चांगलाच बहरताना पाहायला मिळाला. आपटला बॉल, दिशा दिली, पटका हा देखील चांगल्या फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल निघाला सीमा रेषा पलीकडे. 4 रन. अठ्ठेचाळीस रन्स धाव फलकावरती. शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती चपराक देत असताना शुभम पाटील निर्भीडपणे बॅटिंग करू लागलाय. शुभम पाटीलला थांबवणं आता चॅलेंज पडलंय. अगदी कठीणच काम बनताना पाहायला मिळालंय महागणपती चिरनेर संघासाठी. तो शुभम पाटील चांगली बॅटिंग करतोय. समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम युथ सिक्सर. षटकारीने 50चा टप्पा ओलांडला. क्या बात आहे शुभम पाटील. दमखम दाखवणारी फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आला. ज्या बॉलने षटकार मारला तो बॉल प्रेक्षकांनी आणून दिला. आमचे विपुलजी यांचे मित्र आहेत सारेच. आज शंभू 11 संघ खेळतो पुनाडेचा. विनायक मडवी यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. विनायकजी मडवी आपण या. यावेळीचा बॉल दिशा भरकटली. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावांचं प्रमाण आता वाढत चाललंय. 55 लागल्यात. त्यामुळे आतापर्यंत आपण 80 पाहिल्या धावा. त्याच्यानंतर 73 चेस बनताना पाहिल्या. या मॅच मध्ये किती बनतायत. हाय स्कोरिंगला बाय दिली जाणाऱ्या सध्या 80 हा धाव संख्येचा विक्रम राहिला. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल. जोरदार अपील. अंपायर्सना अपीलची दाद स्वीकारली आणि फलंदाजाला दिला परतीचा इशारा. फायनली शुभम पाटीलचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात.
55 रन्स 55. हेच म्हणत असतील चिरनेरचे पाठीराखे 70च्या आतमध्ये रोखता आलं तर बरं होईल आणि तेवढ्या धावांपर्यंत आता तुम्हाला रोखणं गरजेचं राहणार आहे. नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये. संग्राम दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. पहिला आयकॉन खेळाडू शुभम पाटील बाद झाला. चला याच्यानंतर विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आणि चिर्ले संघाचे कर्णधार